नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, बरेच मुलींच्या चेहऱ्यावर जर तुम्ही ऑब्झर्व केलं की बरेच केस असतात. अप्पर लिप्स असेल किंवा हनुवटीवर भरपूर केस असतात. लिटरली ते मिशांसारखे दिसतात आणि त्यामागे एक मुख्य कारण असतं, ते म्हणजे पीसीओडी. आणि बरेच वेळा पीसीओडीमुळे प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम होतो का, असा देखील बरेच जणांचा प्रश्न असतो. तर एक्झॅक्टली पीसीओडीबद्दल आपण जाणून घेऊयात की नेमकं यामध्ये काय काय बदल होतात आणि आपण कशा पद्धतीने त्याला कंट्रोल करू शकतो. तर पीसीओडी म्हणजे शरीरातील हार्मोन्सचा तोल बिघडणं. आपल्या शरीरात स्त्री हार्मोनसोबत थोड्या प्रमाणात पुरुष हार्मोनही असतात, पण पीसीओडीमध्ये हा पुरुष हार्मोन जास्त प्रमाणात वाढतो आणि तेव्हाच आपल्या शरीरात काही बदल दिसायला लागतात. जसं की चेहऱ्यावर केस वाढणं असेल, पिंपल्स येतात, वजन हळूहळू वाढू शकतं, मासिक पाळी अनियमित होऊ शकते, काहींना केस पातळ होणं किंवा केस गळणंही जाणवतं. म्हणजेच शरीर वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया द्यायला लागतं. पण इथे सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये तुमची काहीच चूक नसते. हा फक्त शरीरात होणारा हार्मोन्सचा बदल असतो, म्हणून घाबरण्याची गरज नाहीये. वेळीच लक्ष दिलं, योग्य आहार, व्यायाम आणि उपचार घेतले तर हे सहजपणे कंट्रोल आपण करू शकतो. आता पीसीओडी होण्यामागचं मुख्य कारण काय आहे, तर बदललेली जीवनशैली, जंक फूड, गोड पदार्थाचं अतिसेवन, कमी हालचाल, उशिरापर्यंत जागणं म्हणजेच लेट झोपून लेट उठणं. तुम्ही जेव्हा लवकर झोपून लवकर उठता तेव्हा तुमचा दिवस फ्रेश असतो, आणि जेव्हा तुम्ही लेट झोपून लेट उठतात ना, तेव्हा एक्स्ट्रा जरी तुम्ही झोपत असाल तरी तुम्हाला पूर्ण दिवस जड वाटतो. आणि मग सुरुवातच अशी झाल्यावर दिवसभरात कायच होणार आहे. आणि त्याचबरोबर जास्त स्ट्रेस, म्हणजे बरेच वेळा आपण छोट्या छोट्या गोष्टीचा स्ट्रेस घेतो, मनावर ताण येतो आणि याचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो. अशा वेळी शरीरात साखर नीट वापरली जात नाही आणि त्यामुळे शरीरातील हार्मोन्सचा तोल बिघडतो आणि पुढे जाऊन पीसीओडीची समस्या होऊ शकते. बरेच वेळा आपल्या फॅमिलीमध्ये आई बहिणीला असेल तरी सुद्धा आपल्याला होण्याची शक्यता असते. म्हणूनच ताण कमी ठेवा, मन शांत ठेवा आणि रोजच्या सवयी चांगल्या ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, बरेच जणांना हा प्रश्न असतो की पीसीओडीमध्ये प्रेग्नन्सीला काही प्रॉब्लेम होतो का, कन्सीव्ह करताना काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? तर हा, थोडा प्रॉब्लेम होतो, कारण पीसीओडीमध्ये मुख्य अडचण काय, तर अंड तयार होण्याच्या प्रक्रियेतच असते. म्हणजेच अंड वेळेवर तयार होत नाही किंवा तयार झालं तरी ते बाहेर पडत नाही आणि यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि बाळ होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. बरेच वेळा वजन वाढतं, चेहऱ्यावर पिंपल्स किंवा केस वाढणं, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. त्यामुळे हे सुरुवातीला ओळखणं खूप गरजेचं असतं. आणि हा, प्रत्येकालाच हा प्रॉब्लेम होतो असं नाहीये. बरेच वेळा मात्र प्रेग्नंट राहिल्यानंतर रक्तातली साखर वाढू शकते, ब्लड प्रेशर वाढण्याचे चान्सेस असतात किंवा गर्भ टिकून न राहण्याचा धोका थोडासा वाढू शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, योग्य काळजी, नियमित तपासणी आणि उपचार घेतले तर निरोगी गर्भधारणा पूर्णपणे शक्य आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पीसीओडी असून सुद्धा अनेक महिलांना नैसर्गिकरित्या नॉर्मल पद्धतीने बाळ होऊ शकतं किंवा तुम्ही काही उपचार घेतले तरी सुद्धा तुम्ही इझिली प्रेग्नेंट राहू शकता. सो मग आता पीसीओडीमध्ये आपण काय उपाय करू शकतो, कशी जीवनशैली आपण फॉलो करू शकतो? तर यावेळेला फक्त चेहऱ्यावरचे केस काढून काही फायदा होत नाही. आपल्याला आतून बदल करावा लागतो, खाण्याकडे लक्ष द्यावं लागतं. गोड, मैद्याचं आणि बाहेरचं खाणं कमी करा आणि घरचं साधं पौष्टिक जेवण खा. दररोज थोडा तरी व्यायाम करा, फक्त चाललं तरी चालेल, यामुळे शरीर नीट काम करतं. झोप पूर्ण घ्या, ताण कमी ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. मन हॅपी तर शरीर हॅपी, हे लक्षात ठेवा. जर पाळी खूपच अनियमित होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.